झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमधल्या गुंड इक्बाल शेख हत्याकांड प्रकरणात शहराच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलेले आहे। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। 2 दिवसांपूर्वी नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतील रहिवाशांनी इक्बाल शेख या गुंडाला ठेचून मारलं होतं, तर त्याचा भाऊ अक्रम शेख याला मारहाण केलेली होती। या दोघांच्या विरुद्ध अनेक तक्रारी देऊनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप झोपडपट्टीवासियांनी केला होता। एकीकडे हा आरोप होत असताना दुसरीकडे त्याच झोपडपट्टीत रोहित जैन नावाच्या आरोपीला मारून अक्रम आणि इक्बाल शेखनं तिथंच पुरल्याचं उघडकीस आलेलं होतं। या घटनेला 15 दिवस झाल्यावर सुद्धा याची साधी माहिती ही पोलिसांना नाही आणि त्यामुळे पोलिसांवर विशेषतः सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश जाधव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। या सगळ्याची परिणिती म्हणून जाधव यांना निलंबित केले असून त्यासंबंधीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयानं जारी केलेले आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नागपूरचे अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, पीआय जाधव जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। कुठेतरी आपण कालच या सगळ्याविषयी जेव्हा बोललो तेव्हा म्हणालो होतो की कसूर झालेली आहे का पोलिसांकडून, ते तितकं गांभीर्यानं हे सगळं प्रकरण हाताळत नव्हते का, या 2 गुंडांकडे गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं का आणि त्याचीच परिणिती परिपाक आज दिसला असं म्हणावं लागेल। खरंच सोडा, जर का आपण पूर्ण घटनाक्रमाकडे बघितला तर फक्त कालची घटनाच नाही तर 15 दिवसापूर्वी त्यांच्या हद्दीत खून होतो आणि महत्वाचं म्हणजे इथे खून झाला आणि त्या व्यक्तीचे शव गाडला गेला ते बर्डी पोलीस स्टेशनहून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर असं सगळं असताना त्याची साधी माहिती देखील त्या पोलिसांना नव्हती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक असूनही त्यांना या घटनेची माहिती नव्हती आणि असं सगळं असताना एका गुंडाचा ठेचून जाऊन खून होतो, त्याची दहशत वसीत असते, पण तरी याची कुठलीच माहिती पोलिसांना नव्हती। त्या सगळ्या प्रकरणामुळे प्रचंड रोष होता आणि त्याची परिणिती म्हणून त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली आणि खरं तर याच्यानंतर अजून काही अधिकाऱ्यांवर देखील याच प्रमाणाची कारवाई होऊ शकते असेही संकेत पोलीस सूत्रांकडून मिळाले आहेत। नक्की वेळोवेळी अधिक माहिती या सगळ्या प्रकरणासंदर्भातली अखिलेश आपल्याकडनं घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आमचे प्रतिनिधी नागपूरचे अखिलेश हळवे आपल्याला अधिक माहिती देत होते। पोलीस अधिकारी जाधव जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।